एकदा जर असा डाळ तांदूळाचा ढोकळा बनवला ना, बेसन पिठाचा ढोकळा बनवायचंच विसरता आणि एकच नंबर टेस्ट लागते, एकदम जाळीदार असं बनतो बरं का. इथं आहे ना राशनचे तांदूळ घेतले ते 1 वाटी, अर्धा वाटी ना चण्याची डाळ घेतली, त्याला चांगलं 2-3 पाण्याने धुवून काढायचं आणि त्याला आहे ना 5-6 तास आहे ना चांगलं असं भिजून द्यायचं. लगेच ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, 2 चमचे दही टाकायचं आणि त्याला पाणी न टाकताना चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं. लगेच हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता त्याला ना रात्रभर असं भिजू घालून ठेवायचं. हे बघा असं भिजलं का लगेच त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं खाण्यात सोडा टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं वरतून आणि लगेच त्याला मिक्स करून घ्यायचं बरं का चांगलं. लगेच आहे ना ढोकळा त्याच्यात बनवायचं आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं. इथं मी आहे ना पहिलेच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यावर आहे ना ढोकळ्याची प्लेट ठेवून द्यायची. मीडियम गॅसवर आहे ना कमीत कमी 20 मिनिटं त्याला आहे ना चांगलं वाफळून घ्यायचं. एका भांड्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं, मोहरी टाकायची, थोडीशी हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता टाकून पाणी टाकायचं आणि थोडी साखर टाकून उकळी मारून घ्यायची. ढोकळा थंड झाला का लगेच त्याला ना चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचं, वरतून तडका टाकून द्यायचा, कोथिंबीर टाकायची, खाऊन घ्यायचं.